नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल विदर्भ आयशच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या सेशनमध्ये जे आहे, मागच्या सेशनमध्ये आपण कारके व भूरूपे भाग 1 पाहिला होता। ह्या सेशनमध्ये जे आहे आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत। बघा, तुम्हाला माहितीच आहे की ह्याच्यामध्ये जे आहे बाह्य प्रक्रियांमुळे काय होतंय की वेगवेगळे भूरूप निर्माण होतात। मग ते भूरूप जे आहेत त्याच्यासाठी खनन व्हावं लागतं, इरोजन व्हावं लागतं। तर ह्याच्यामध्ये आपण एक्सफोलिएशन वगैरे बघा, मागच्या ह्याच्यात भस्मीकरण, रासायनिक विदारण, कायिक विदारण आणि जैविक विदारण हे प्रकार पाहिले होते। आता ह्या ज्या लेक्चरमध्ये आहे तर आपण बाह्य प्रक्रिया मुळे ह्या सगळ्या बाह्य प्रक्रिया झालेल्या आहेत, याच्यामुळे काय होईल, खनन होईल। मग आता वेगवेगळे कारके असतात। आता हे जे आहे खनन वगैरे होण्यासाठी वेगवेगळे कारके, जसं ह्याच्यासाठी जैविक विदारणासाठी वेगवेगळे कारण असू शकतात, त्याच्यानंतर आहे कायिक विदारणासाठी वेगवेगळे कारण असू शकतात। आणि याच्यामध्ये काय होतंय बघा की वेगवेगळ्या घटकांमुळे इथं इरोजन होतंय आणि मग वेगवेगळे कारके जे आहेत। आता कारकांचे प्रकार जर आपल्याला विचारले तर वारा, त्याच्यानंतर नदीचे पाणी, ठीक आहे, त्याच्यानंतर भूजल आलं, समुद्री लाटा आल्या, हिम नदी आली, हे जे आहेत कारके आहेत। आता हे कारकांमुळे काय होते बघा, त्यांच्या फोर्समुळे वगैरे की कोणत्या तरी गोष्टींचं विदारण होत आहे, जसं खडकांचं विदारण होत आहे, जमिनीचं जे आहे तो गाळ संचयित होत आहे, ह्या प्रकारचे विदारण होते। आणि त्याच्यानंतर जे आहे ह्या सगळं मटेरियलचं वाहून नेल्या जाते मटेरियल आणि कुठेतरी एका ठिकाणी संचयन होत आहे। आणि मग त्याच्यातून काय होते, संचयनामधून निर्माण झालेली भूरूप निर्माण होतात आणि खनन कार्यामुळे सुद्धा भूरूप निर्माण होतात। मग एक्झाम मध्ये जे आहेत दोन्ही प्रकारचे भूरूप आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत की खनन कार्यामुळे, जसं नदीचं खनन कार्यामुळे कोणते भूरूप निर्माण झाली, किंवा समुद्री लाटांच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप निर्माण झाली, किंवा जे आहे नदीच्या संचयन कार्यामुळे कोणते भूरूप निर्माण झाली, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ह्या टॉपिकवर बनत असतात। 9वी भूगोलचं स्टेट बोर्डचं पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये हा बाह्य प्रक्रिया भाग 2 हे आपल्याला चॅप्टर दिलेला आहे। आता बाह्य प्रक्रिया म्हटलं तर जसं अंतर्गत प्रक्रियेमुळे वेगवेगळे भूरूप निर्माण होतात, तसंच खनन म्हणजे अपक्षरण कार्यामुळे सुद्धा काय होते, भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते। आणि ही झीज करण्यासाठी कारणीभूत मग जे कारके असतात, वारा, नदी, त्याच्यानंतर समुद्री लाटा, हिम नदी, भूजल, हे सगळे कारकांमुळे मग भूरूप निर्माण होतात। आता बघा, पहिलं जे आहे, पहिले भूरूपे जे आहेत तर कुणाचे पाहणार आहोत आपण, नदीचे कार्य व भूरूपे पाहणार आहोत। आता तुम्हाला माहीतच असेल, नदी जर म्हटलं तर त्याच्यामध्ये जे आहे काय होतंय की खूप सारे छोटे छोटे प्रवाह जे आहेत ते उतारामुळे काय होतात, खडकांच्या उतारामुळे वगैरे एकत्रित येतात आणि जे हे सर्व भरपूर मोठे काय होतात, जलप्रवाह जे आहेत एकत्रित आल्यानंतर नदी तयार होते। आता नदी जी आहे सुरुवातीला तुम्हाला माहित असेल की उताराच्या दिशेने गुरुत्व बलाच्या जे आहे फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अंडर ती काय ते हे पाणी खाली खाली येत असतं। उतारावरून जेव्हा हे पाणी खाली येत असतं त्याचा वेग वाढतो आणि असा वेग वाढल्यामुळे काय होतंय बघा, वेगवेगळे जे आहेत गोष्टी ते तयार होतात, जसे धबधबे तयार होतात, किंवा मग हे जे आहे उतारावरून येताना पाण्याचा फोर्स जो असतो, वेग फोर्सही जास्त असतो आणि वेगही जास्त असतो, त्याच्यामुळे खालचा जो भूपृष्ठाचा भाग असतो त्याचं खनन व्हायला सुरुवात होते। आणि बघा, खनन जेव्हा होते तर अशा प्रकारचं काय होते बघा, इथे जे आहे ही काय निर्माण झालेली आहे, घळई निर्माण झालेली आहे। कारण ह्याच्यामध्ये नाही का जो फोर्स असतो आणि दगड, माती वगैरे त्या उतारावरून जे आहे ते वाहून आणल्या जातं, ह्यांच्या फोर्समुळे जे आहे खालच्या भागाचे आणि हे साईडचे भाग जे आहेत, हे साईडचे भाग सुद्धा आणि खालचा भूपृष्ठ सुद्धा याचं खनन व्हायला सुरुवात होते, अपक्षरण व्हायला, आणि अशा प्रकारची खोल घळई निर्माण होते। आता बघा, याच्यामध्ये काय होतंय की इथे घळई आणि त्याच्यानंतर व्ही आकाराची दरी जी आहे, मग तुम्हाला जर विचारण्यात आलं की नदीच्या खनन कार्यामुळे कोणत्या प्रकारची दरी निर्माण होते तर ती अशी व्ही आकाराची। कारण सुरुवातीला लक्षात घ्या, सुरुवातीला जे असतं ते त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ते कमी असतं सुरुवातीला नदीमध्ये, आणि म्हणून काय करते ती की खालच्या भागामध्ये खाली खाली जे आहे ती खनन असं करत जाते ऊर्ध्व दिशेने, ठीक आहे। आणि म्हणून ही व्ही आकाराची दरी आणि कडे जे असतात ते एकदम उताराचे कडे निर्माण होतात। आणि जसं जसं पात्र वाढत जाईल नदीचं तसं त्याचं काय होतंय की साईडचे जे भाग आहेत त्यांचं खनन करायला सुरुवात होते। म्हणजे इथे जे आहे बघा, नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते, त्याच्यामुळे घळई,
व्ही आकाराची दरी आणि धबधबे इत्यादी भूरूपे निर्माण होतात. आता नदीचे वहन आणि संचयन कार्य जर पाहिलं, आधी आपण खनन पाहिलं, त्याच्यानंतर वहन आणि संचयन कार्य जर बघितलं तर जेव्हा नदी ही डोंगराळ प्रदेशातून वाहत असते तेव्हा ती काय करते, इरोजन मातीचं, त्याच्यानंतर खडकांचं वगैरे हे जे आहे खनन करते आणि मग डोंगराळ भागातून जेव्हा ती कमी उताराच्या प्रदेशामध्ये उतरते, ठीक आहे, कमी उताराच्या प्रदेशामध्ये, तेव्हा काय होऊन जाईल बघा, हा जो तिने गाळ आणलेला आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे भरड कण जे आणलेले आहेत सोबत, तो उतार लागल्यानंतर म्हणजे इथे पूर्ण उतरल्यानंतर जे आहे त्याला तेवढी त्या पाण्याला वेग राहील का, तेवढा नाही. त्याच्यामध्ये काय आहेत बघा, वेगवेगळे घटक आहेत. तर अशा प्रकारे ती काय करते की जेव्हा ती उतारावर उतरते म्हणजे अशा पहाडी भागातनं, तेव्हा त्रिकोणाकृती जे आहे अशा प्रकारे हा गाळ काय होतो, पसरल्या जातो. भरड कण जे आहेत ते पसरल्या जातात आणि इथे कशाची निर्मिती होते, तर पंखाकृती मैदानांची निर्मिती होते. आणि नदी जेव्हा मग काय करते की असं जे आहे संथ भागावरून म्हणजे सरळ भाग, आता उतार राहिलेला आहे का, नाही, संथ भागावरून वाहायला लागते तेव्हा जी आहे ती तिचा वेग काय होऊन जातो, कमी होऊन जातो, कारण त्याच्यामध्ये गाळ सुद्धा आहे, उतार कमी झालेला आहे. अगदी सपाट जर प्रदेश असेल तर त्या नदीचा वेग कमी होऊन जातो. आणि इथे काय होतंय बघा, हळूहळू जसं जसं नदीचं पात्र मोठं होत जाईल, पाण्याचं प्रमाण वाढत जाईल, तसं तसं गाळाचं प्रमाण पण त्याच्यामध्ये वाढेल. आणि हे जे आहे सपाट प्रदेशावरून जेव्हा ती वाहत असेल तर तिथं काय होतंय बघा, ती नागमोडी वळणं घ्यायला सुरुवात होते आणि थोडं जरी जे आहे तिला डिस्टर्बन्स निर्माण झालं की ती अशा प्रकारची नागमोडी वळणं घ्यायला रेडी होते. आता काय होतंय बघा की जेव्हा अशा प्रकारे हे नागमोडी वळणं घेतलेले आहेत, एकदम पूर आला, नदीला एकदम पूर आला आणि एकदम पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं पात्रामधलं, तर काय होतंय की हे आधी जे आहे संतपणे अशा प्रकारे वाहत होती, असं नागमोडी वळण घेतलेलं आहे. आता ह्याच्यामुळे काय होतंय बघा की हा जो भाग आहे, हा जो इकडे वळण झालेला भाग आहे हा तुटून जातो. हे पाणी जे आहे फ्लो खूप जास्त असल्यामुळे, वेग जास्त असल्यामुळे पूर आल्यावर हे अशा प्रकारे निघून जातं, ठीक आहे, हे अशा प्रकारे निघून जातं, हे वळण घेतच नाही. आणि मग हा जो भाग असतो ना, हा इकडचा भाग, हा अशा प्रकारे जो आहे मुख्य भागापासून तुटून जातो. हे बघा अशा रीतीने जे आहे मुख्य भागापासून तुटल्यानंतर हे अशा प्रकारे काय तयार होतं, पाणी तर आहे ऑलरेडी, तर इथे जे आहे सरोवरे तयार होतात, त्याला काय म्हणतात, नालाकृती सरोवर असं म्हणतात. ते सुद्धा लक्षात ठेवायचं, नालाकृती सरोवरे. इथे नागमोडी वळण घेतल्यानंतर हा भाग जो आहे हा तुटून जातो मेन भागापासून आणि अशा प्रकारचे हे सरोवर तयार होतात. त्याला नालाकृती, घोड्याचं नाल जे असतं बघा खालच्या पायाला लावल्या जातं यू आकाराचं, राईट, त्या आकाराचे हे सरोवरे निर्माण होतात. त्याच्यानंतर बघा की ह्याच्यामध्ये जे आहे संचयन कार्यामध्ये पाहूया. आता गाळ खूप जास्त वाहून नेते, ती अशी एक वेळ येते की या गाळामुळे जे आहे ते काय होऊन जातं, स्पीड जी आहे ती फारच कमी होऊन जातं आणि मग काय होते बघा की तो गाळ जो आहे तो साईडला साचायला लागतो. बघा हे नदीचं पात्र आहे आणि इथे जे आहे ना काय झालेलं आहे, इथे बघा हा गाळ संचयित झालेला आहे, हा बघा गाळ संचयित झालेला आहे. हे अशा प्रकारचे पूरतट निर्माण होतात, कारण जेव्हा काय होते की पूर येतो तेव्हा मोठ्या पात्रातून नदी वाहायला लागते आणि मग जेव्हा पूर ओसरून जातो तेव्हा तिचं पात्र कमी होते. पण बाकीच्या भागामध्ये इथे सुद्धा काय पसरलेलं असतं, सिल्ट पसरलेलं असतं. बघा ह्या भागामध्ये सुद्धा गाळ वगैरे पसरला जातो आणि इथं पूर मैदानं आणि पूरतट तयार होतो. हा उंचीचा भाग जो आहे हा पूरतट आहे आणि हा जो भाग तुम्हाला दिसतोय जिथं गाळ पसरलेला आहे त्याला पूर मैदानं असं म्हटलं जातं. आणि हा थोडासा सुपीक प्रदेश जो आहे तो इथे निर्माण होतो. त्यानंतर जे आहे बघा की नदी जेव्हा कुठे पोहोचते, तर नदी जेव्हा समुद्राला भेटते, ठीक आहे, आता समुद्राला भेटेपर्यंत तिच्यामध्ये काय झालेलं असतं, गाळाचं मोठं प्रमाण असते आणि वेग पण कमी झालेला असतो. आता वेग कमी झालेला असतो म्हणून ती जेव्हा समुद्राला भेटते ती वितरिका तयार करते, डिस्ट्रीब्युटरीज तयार करते, ठीक आहे, आणि वितरिका तयार करून मग ती समुद्राला भेटते आणि तिथे काय निर्माण होतो बघा, हा गाळाचा प्रदेश, पाणी वगैरे, त्यातून त्रिभुज प्रदेश निर्माण होतो, ठीक आहे. संचयन कार्य जे आहे त्यातून त्रिभुज प्रदेश निर्माण होत असतो, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. सुंदरबन त्रिभुज प्रदेश जो आहे तो तुम्ही पाहिलेलाच आहे, ठीक आहे. तर तशा प्रकारचे हे प्रदेश निर्माण होतात. बघा इथे आपल्याला दिसतंय बघा व्ही आकाराची दरी इथे दिसते आणि या दरीतून काय होतंय, ही बघा अशी जी नदी आहे तर व्ही आकाराच्या दरीतून वाहत आहे. त्याच्यानंतर पंखाकृती मैदाने तयार होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे, हा आहे त्रिभुज प्रदेश. अशा प्रकारे आणि इथे नदी जी आहे
ती समुद्राला भेटत आहे. त्यानंतर इथे बघा पूरतट आणि पूर मैदान, ह्या साईडला जे आहे पूर मैदान तयार केलेले आहेत, हे पूरतट निर्माण केलेले आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे हिम नदीचे कार्य व भूरूपे. हिम नदी म्हटलं आता नदीसारखंच असतं तिचं कार्य, परंतु हिम म्हटलं हिम काय होत जातं, साचत जातं. हिमवृष्टी जेव्हा होते हिम एकावर एक साचत जातं आणि काय होतंय बघा, काही काळानंतर जे आहे दाब पडल्यामुळे, म्हणजे वरच्या भागामध्ये दाब पडत आहे, आणखी हिम पडत जात आहे, तर खालचं लेअर जो असतो त्याच्यामध्ये जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये होऊन जातं. ठीक आहे. तो बर्फ लिक्विड फॉर्म मध्ये जातो आणि अशा प्रकारे ह्या बर्फाचं जे आहे थोडासा का उतार मिळाला की ह्या बर्फाचं म्हणजे हिमाचं काय आहे ते लेयर्स जे बनलेले आहेत त्याचं वहन सुरू होतं आणि त्याला आपण हिम नदी म्हणतो. आता लक्षात घ्या की सुरुवातीला नदीच्या बाबतीत आपण बघितलं होतं की याच्यामध्ये ती कोणत्या आकाराची, अशी व्ही आकाराची दरी निर्माण करते, राईट, अशी व्ही आकाराची. इथे काय होतंय बघा, मास खूप जास्त असल्यामुळे, बर्फाचं मास खूप जास्त आहे, राईट, वजन खूप जास्त असतं, त्याच्यामुळे हे बर्फ जे आहे, तर हिम नदी कमी लांबीची जरी असेल तरी ती काय करते, खनन मोठ्या प्रमाणात करते कारण हिमाचं वजन खूप जास्त आहे, मास जे आहे ते खूप जास्त आहे आणि म्हणून ती खनन जे आहे ते मोठ्या प्रमाणात करते, खालच्या भागाचं खनन. आणि इथे निर्माण होणारी जी दरी आहे ती कोणत्या प्रकारची असते, तर ती यू आकाराची दरी असते बघा, अशा प्रमाणात, कारण हे एवढं मोठं मास जे आहे ते वाहत येत आहे, तर अशा प्रकारची यू आकाराची दरी ती काय करत असते, तयार करत असते आणि मग ती हळूहळू वाहायला लागते. आता वाहताना मी सांगितलं की खनन सुद्धा करते. हे खनन करताना काय होतंय बघा की खालचा जे आहे ते अपक्षरण होत आहे आणि अपक्षरणातून निर्माण होतो गाळ निर्माण होतो, त्याच्यानंतर वेगवेगळे पदार्थ जे आहेत त्यांचे तुकडे वगैरे जे आहेत हे वाहून नेल्या जातात आणि असा एक हे येतं बघा की हा जो आहे काय केलं जातं, हे जे तुकडे वगैरे आहेत, सिल्ट जे आहे, गाळ वगैरे जो आहे तो एका ठिकाणी टाकून दिला जातो, त्याला काय म्हणतात, हिमोड असं म्हणतात. बघा आता खनन कार्यात जर आपण पाहिले तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिम नदी आपल्या तळाचे आणि काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. हिम नदीच्या खनन कार्यातून हिमगवर बघा इथे दिसत आहे आपल्याला, हिमगवर म्हणजे अशा प्रकारचा हा जो भाग आहे खोलगट भाग, त्याच्यामधून हिम निघून गेलेला आहे, खोलगट भाग तयार होतो, हिमगवर तयार होतात, त्याच्यानंतर गिरीशृंग, हॉर्न्स असं त्याला म्हणतात, असे जे आहेत शिंगांसारखे टोकं तयार होतात. कारण काय होतं बघा की ह्या भागातून बघा, ह्या भागातून सुद्धा काय झालेलं आहे, हिम असा ओसरलेला आहे, खाली गेलेला आहे, या भागातून सुद्धा गेलेला आहे, तिकडच्या भागातून सुद्धा जातो आणि मधला कडा जो आहे असं शिंगासारखा दिसतो, म्हणून त्याला गिरीशृंग असं म्हटले जातात आणि हे जे आहे हिमगवर. तर याच्यामध्ये जे आहे गिरीशृंग, हिमगवर, त्याच्यानंतर आपण मगाशी पाहिलं होतं बघा यू आकाराची दरी आणि लोमटी दरी. आता लोमटी दरी म्हणजे काय लक्षात घ्या की अशा प्रकारे जे आहे बघा हिम नदी वाहत येत असतात. आता काय होतं, ती यू आकाराची दरी निर्माण करते आपल्याला माहिती आहे, मग आणखी इथे जे आहे आणखी एखादी हिम नदी निर्माण झालेली असेल आणि मग ती जेव्हा दरीत येऊन पडते, खोलगट भागात येऊन पडते, तर काय होतंय बघा, हा एकदम प्रवाही आहे का, नाही, पाण्यासारखं प्रवाही नाहीये, त्याच्यामुळे हा जो बर्फ आहे ना या यू आकाराच्या दरीमधून असा खाली पडायला सुरुवात होते आणि तो असं काय तयार होते बघा, काहीतरी लोंबल्यासारखं दिसते, म्हणून त्याला लोमती दरी असं म्हणतात. म्हणजे हे भूरूप सुद्धा कुणी निर्माण केलेलं आहे, तर हिम नदीच्या खनन कार्याने निर्माण केलेलं आहे. त्यानंतर आहे बघा मेषशिला. आता मेषशिला हे जे भूरूप आहे बघा, मी इथे तुम्हाला दाखवते, हे अशा रीतीचं जे आहे हे आहे मेषशिला. जेव्हा हिमाचा भाग जो आहे, हिम नदीचा भाग जो आहे तो पूर्ण ह्याच्या वरून जातो, तर खनन कार्य मोठ्या प्रमाणात होतं हिम नदीमुळे, त्याच्यामुळे हे जे खडक मध्ये येतात तर त्यांना जो आहे हिम नदी ज्याप्रमाणे वाहत असेल त्या प्रकारे काय निर्माण होतोय बघा, ह्यांच्यामध्ये असा प्रकारचा असा आकार निर्माण होतो आणि याच्या वरून याचं जे आहे अपक्षरण करून ही हिम नदी पुढे निघून जाते, याला मेषशिला असं म्हणतात. त्याच्यानंतर पाहूया बघा, नेक्स्ट आहे आणखी काय काय निर्माण होते, तर वहन आणि संचयन कार्य जर म्हटलं म्हणजे तो वाहून नेणे, सगळा जो भाग आहे गाळ वाहून नेणे, तर त्याच्यामुळे हे काय म्हणतात, त्या गाळास हिमोड असं म्हणतात. आणि हळूहळू काय होतंय बघा की हे हिमोड जे आहे ते इथं अशा प्रकारे टाकून दिल्या जातं बघा. हिमोड जे आहे हे इथं ह्या बघा, हा जो भाग आहे इथं टाकून दिलेलं हिम जे आहे तर याला काय म्हणतो आपण, पार्श्व हिमोड म्हणतो. मग ह्या दोन हिम नद्या जर भेटत असतील तर बघा इथे एक मध्य हिमोड सुद्धा तयार होतो, थोडंसं उंचवट्याचा भाग, गाळ संचयन तिथं होतं आणि मग जी हिम नदी जिथं संपते तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात काय होतं, या गाळाचं
संचयन होत आहे आणि अंत्य हिमोड निर्माण होतं. मग हिमोड काय आहेत तर हिम नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे आहेत आणि इथून पुढे जे आहे मग ते बर्फ जे आहे वितळतं जेव्हा तापमान वाढतं आणि नदी प्रवाह वाहायला लागतो. म्हणजे शेवटचं आहे म्हणून याला काय म्हणतो आपण अंत्य हिमोड असं म्हणतो. हे झालं मध्य हिमोड. त्याच्यानंतर भूहिमोड सुद्धा असतं की मध्ये जे आहे एकदम तळाला जिथे गाळ साचत असेल त्याला भूहिमोड सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जे आहे मग याच्या कधी कधी ना टेकड्या निर्माण होतात. ओके, त्याला जे आहे हिमोडगिरी म्हणतात आणि हिमोड कटक सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे जे आहे इथं भूरूप निर्माण होत आहेत. बघा इथे तुम्हाला दिसत आहे यू आकाराची दरी. ही बघा अशी यू आकाराची दरी इथे निर्माण होते. त्याच्यानंतर जे आहे बघा गाळ वगैरे इथे संचयित होत चाललेला आहे. हा बघा मधल्या भागामध्ये जे आहे हा गाळ संचयन होऊन थोडासा उंचवट्याचा भाग निर्माण झाला, त्याला आपण मध्य हिमोड म्हणतो. हे बघा साईडला जे आहे इथे काय झालेलं आहे तर तिथे सुद्धा गाळ साईडच्या एकदम काठावर पसरलेला आहे, त्याला पार्श्व हिमोड असं आपण म्हणतो. त्यानंतर ही आहे बघा लोंबती दरी. कसं जे आहे उंच भागावरून खाली पडताना असं काहीतरी लोंबल्यासारखं दिसतं, एकदम प्रवाही नसतं, त्याच्यामुळे त्याला लोंबती दरी असं म्हणतात. त्याच्यानंतर हे बघा हिमोडगिरी आहेत, मेषशिला आपण पाहिलंच. हे आहेत हिमोड कटक. हा सुद्धा हिम नदीने तयार केलेलं हे भूरूप आहे. बघा हे जे आहे भूहिमोड, ठीक आहे, हे अशा प्रकारे खालच्या भागामध्ये जमिनीवर जर पसरत असेल तो गाळाचा भाग वगैरे म्हणजे हिमोड, तर त्याला भूहिमोड असं म्हटलं जातं. हिम नदी पुढे पुढे वाहत जाते आणि तुम्हाला माहित असेल हिम नदी जी आहे ती फारच संथ वेगाने वाहते. ठीक आहे, दिवसाचे 1 मीटर किंवा 1.5 मीटर एवढंच अंतर ती वाहते. काही हिम नद्या ज्या आहेत त्या वेगाने वाहू शकतात, तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं. परंतु नदीपेक्षा नदीशी तुलना करता फारच संथ वेगाने हिम नदी वाहत असते, कारण त्याच्यामध्ये असलेलं जे घटक आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याचं वस्तुमान पण खूप जास्त असते. त्यानंतर तिसरा कारक आहे तो म्हणजे वारा. वाऱ्याचे कार्य आणि भूरूपे. आता हे वाऱ्याचे कार्य आणि भूरूपे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जास्त तापमान असलेल्या प्रदेशात जिथं पर्जन्य फार कमी पडते आणि वाळवंटी प्रदेशात जे आहे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात आणि हे वारा जे आहे ते काय करतं की वेगवेगळे भूरूप निर्माण करतं. बघा कमी पावसाच्या क्षेत्रात आणि जे आहे मुख्यतः वाळवंटी प्रदेशात जे आहेत हे आपल्याला प्रभावीपणे भूरूपे दिसून येतात. आणि इथे काय होतंय बघा, वारा जेव्हा वाहायला लागतो, तुम्हाला माहिती आहे वाळवंटी प्रदेशामध्ये काय असतं तर झाडं वगैरे कमी असतात, म्हणजे त्या वाऱ्याला अडथळा निर्माण होतो का नाही. आणि म्हणून काय होतंय बघा की या प्रदेशामध्ये कायिक विदारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. कायिक विदारण आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं. कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होतं आणि मग हे जे विदारण होऊन जे घटक निर्माण होतात, एखाद्या खडकाचं विदारण होतंय, छोटे छोटे तुकडे निर्माण होतात, वाळूचे तुकडे असतील, हे जे आहेत वाहून नेल्या जातात वाऱ्यासोबत. आता जेवढे तुकडे लहान असतील, ठीक आहे, कण लहान असतील तेवढे ते दूरपर्यंत वाहून नेले जातात आणि काही कण मोठे असले तर ते वारा काय करतो की जिथपर्यंत नेता येतील तिथपर्यंत नेतो आणि मग काय होते तर तो पसरले जातात इकडे तिकडे. आणि इथे जे आहे बघा की याच्यामुळे एक तर वारा खनन कार्य सुद्धा करतो, ठीक आहे, त्याच्यानंतर वहन आणि संचयन कार्य पण करतो. आता पाहूया आपण खनन कार्य. वारा आपल्या बरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण आणि दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे दगड काय होतात घासल्या जातात, वाळूचे कण घासल्या जातात. आणि मग बघा इथे जे आहे एक प्रकार की काही भागामध्ये अशा प्रकारे हे जो आहे कठीण खडक आणि हा मृदू खडक अशा एकानंतर एक लेअरनी भूप्रदेश बनलेला असतो. आता लक्षात घ्या हे जे वाळूचे कण आणि दगडाचे कण आहेत त्याच्यामुळे मृदू खडक जे असतील त्यांचं काय होतं लवकर खनन होतं, लवकर अपक्षरण होतं. कठीण खडकांवर तेवढा परिणाम लवकर होत नाही आणि म्हणून हे मृदू खडक जे आहेत त्यांची झीज होऊन जाते आणि कठीण खडक जे आहेत असे पिल्लर प्रमाणे उभे असतात. हा खोलगट भाग बनतो आणि हा कठीण खडक एकानंतर एक अशा लेअर बनत जातात. त्याला आपण काय म्हणतो यार्दांग असं त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की इथे आपल्याला दिसतंय भूछत्र खडक. आता लक्षात घ्या की वारा जो आहे वारा वाहत असताना जे आहे तर हा भाग या भागातून जेव्हा वारा वाहतोय तर इथे काय होतंय बघा, हा जो भाग आहे या भागात
भागामध्ये जे आहे वारा वाहताना इथून वाळूचे कण दगड वगैरे वाहून नेत असतो आणि ते जे आहेत वाळूचे कण आणि दगड ते ह्या खडकासोबत खडकाच्या खालच्या भागासोबत घासले जातात. म्हणून बघा वरचा भाग तसाच आहे. ठीक आहे, खडकाचा हा वरचा भाग, पण खालच्या भागाचं काय झालेलं आहे, खनन झालेलं आहे. आणि अशा प्रकारचे जे आहेत छत्रीसारखे खडक तयार होतात, म्हणून त्यांना भूछत्र खडक असं म्हणतात. काही काळानंतर खालचा भाग एवढं खनन होऊन जातं की तो मग जो आहे अशा प्रकारे तुकडे होऊन बाजूला पडतो. लक्षात आलं. त्याच्यानंतरचा आहे बघा याच्यामध्ये नेक्स्ट आहे वालुकागिरी, ज्याला बारखान असं म्हणतात. वारा जेव्हा वाहत असतो, जोरात जर वारा वाहतोय एकदम जोरात, तर त्याच्यासोबत तो फार मोठी वाळू दगड वाहून येतो. पण जसं वाऱ्याचा वेग कमी होऊन जातो तर ते वजनदार जे घटक असतात ते वाहून नेल्या जाऊ शकत नाहीत पुढे, आणि म्हणून त्यांचं अशा प्रकारे संचयन होतं. आणि हे जे संचयन झालेलं असते तर बघा अशा प्रकारे काय दिसतंय आपल्याला, अशी वाळूची ही टेकडी निर्माण झालेली असते, त्याला बारखान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जर या टेकडीला अशा प्रकारे जे आहे एकाच साईडनी हे असेल, ठीक आहे, अशा प्रकारे जर निर्माण झालेली असेल तर तिला आपण सैफ टेकड्या, सैफ म्हणजे काय, तलवार असा अर्थ होतो. सैफ टेकड्या निर्माण होतात आणि याला हे दोन्ही साईडला याला कर्व आहेत, याला बारखान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा इथे दिसतंय आपल्याला की अशा प्रकारचे जे आहेत जमिनीवर काय झालेले आहेत, उर्मी चिन्ह तयार झालेले आहेत. वारा वाहतोय, ती वाळू जी असते ना त्याच्यामुळे वाहल्यानंतर थोडंसं डिस्टर्बन्स निर्माण होतं. हे जे डिस्टर्बन्स आहेत त्याच्यामुळे हे उर्मी चिन्ह निर्माण होत असतात. बघा इथे दिलेलं आहे आपल्याला की जे आहे संचयन कार्यातून खनन कार्यातून काय निर्माण झालं बघा, तिथे तो भूछत्र खडक निर्माण झाला, त्याच्यानंतर यारदांग निर्माण झाले. इथे जे आहे संचयन कार्यामुळे काय निर्माण होतं तर बारखान, हे टेकड्या संचयन झालेलं आहे, सैफ टेकड्या निर्माण होतात, उर्मी चिन्हे निर्माण होतात. त्यानंतर महत्वाचं आहे लोयस मैदाने. जेव्हा बघा वारा वाहत असतो तेव्हा वारा वाहताना काय होतंय बघा, एकदम बारीक वाळू, सिल्ट असं त्याला म्हणतात, बारीक वाळू असेल, काही त्याच्यामध्ये मातीचा भाग सुद्धा असतो, हा मोठ्या प्रदेशावर जो आहे तो पसरला जातो, एकदम त्याच्या छोट्या छोट्या लेयर्स पसरल्या जातात आणि हे नेहमी होत असते. तर इथे जे आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रदेशावर एकदम सलग पसरल्या गेल्यामुळे मैदानं तयार होतात आणि त्या मैदानांना काय म्हणतात तर लोयस मैदानं तयार होतात. बघा याच्यावर एकावर एक लेअर, कुठे कुठे 10 मीटर वगैरे एवढ्या लेअर तयार होतात आणि विस्तृत प्रदेश असतो. आणि याच्यामध्ये जे आहेत ना कण फार छोटे असतात आणि हे जे प्रदेश असतात हे अत्यंत सुपीक प्रदेश म्हणून तिथं इतर प्रदेशांपेक्षाही जास्त जे आहे उत्पादन घेतल्या जाऊ शकतं. असे सुपीक प्रदेश याच्यामुळे निर्माण होतात, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. लोयस मैदान हे सुपीक प्रदेश आहेत. हे जे आहेत हे सगळे जे भूरूप आहेत ते वाऱ्याच्या संचयन कार्य, संचयन म्हणजे काय, जमा करणे, त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. बघा इथे सैफ वाळूच्या टेकड्या, ह्या वाळूच्या टेकड्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा हे यारदांग, इथे मधला जो भाग आहे तर इथे काय होतं, मृदू खडक होता ज्याची पूर्ण झीज झालेली आहे, आणि हा कठीण खडक आहे याची तेवढ्या मोठ्या प्रमाणात झीज झालेली नाही आहे किंवा त्याची झीज व्हायला काळ जो आहे तो जास्त लागेल. हा भूप्रदेश तयार होतोय. त्याच्यानंतर बघा हमादा, हमादा जे आहे इथं मोठे भाग जे आहेत, तुकडे जे आहेत, काय होतंय की स्टॉर्म वगैरे जर आलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो आणि मोठमोठे कण सुद्धा हे बघा दगड वगैरे असे वाहून नेल्या जातात. हे वाहून नेल्यावर जेव्हा ते वादळ निघून जातं तर तेवढं वाऱ्याचा वेग राहत नाही आणि हे मोठमोठे जे दगड वगैरे आहेत बघा दूरदूरच्या प्रदेशातून वाहून आणलेले, ते असे पसरतात आणि त्यांना काय म्हणतो आपण, हमादा असं म्हटलं जातं. त्याला मोठमोठे दगड वगैरे अशा प्रकारे तिथे दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा सागरी लाटांचे कार्य व भूरूपे. आता सागरी लाटांमध्ये तुम्हाला माहिती असेल की वाऱ्यामुळे जे आहे काय होत आहे की लाटा निर्माण होतात, राईट, समुद्री लाटा निर्माण होतात आणि ह्या लाटा ज्या आहेत किनाऱ्यावर येऊन त्यांना अडथळा निर्माण झाला की ते फुटतात. आता या सागरी लाटांसोबत जे आहे समुद्रातली वाळू किंवा इतर घटक जे आहेत ते सुद्धा वाहून येतात आणि ह्या ज्या लाटा ज्या आहेत किनाऱ्यावर येऊन धडकतात त्यावेळी ते काय करतात, खनन कार्य करतात, कारण ते वाळू वगैरे असतं बघा त्याच्यामध्ये, राईट. आणि हे खनन कार्य जे आहे त्याच्यामधून निर्माण होणारे भूप्रदेश कोणते, तर अशा प्रकारचे हे जे आहेत बघा दिसत आहे तिथं की हा कडा असा होता, खालच्या भागामध्ये नेहमी लाटा आदळून काय झालेलं आहे बघा, अशा प्रकारची कपार निर्माण होते, याला आपण सागरी गुहा असं म्हणतो. ठीक आहे, ही कपार निर्माण होते आणि त्याच्यामध्ये मग त्या लाटांचं पाणी काय होते, जमा होते किंवा मग
मग काय होतंय बघा, अशा प्रकारची ही कमान असते आणि मधल्या भागामध्ये कुठल्याही सागरी लाटा सतत आदळल्या जातात आणि हा जो भाग आहे त्याला छिद्र पडतं, अशा प्रकारची कमान निर्माण होते। त्याच्यानंतर जे आहे बघा, हा जो भाग असतो ओबळधोबळ भाग जर असेल तर तिथे सतत लाटांचं खनन कार्य होऊन काय होतंय तर तरंग घर्षित मंच तयार होतात। याचं एक्झाम्पल आहे बघा, हरिहरेश्वरचं जे पुळण आहे तर तिथं अशा प्रकारचे तरंग घर्षित मंच जे आहेत मोठ्या प्रमाणात आढळून येतात। त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारचा आता ही सागरी कमान निर्माण झाली होती, कधी कधी काय होतंय की हा भाग जो आहे याचं सुद्धा खनन होते आणि तो भाग तुटून जातो आणि अशा प्रकारचे जे आहे आपल्याला स्तंभ दिसून येतात। त्या स्तंभांचं सुद्धा पुन्हा खनन होऊन बघा अशा प्रकारचे हा वरचा तुकडा जो आहे तो काय होतो, पडून जातो आणि असे वेगवेगळे भूरूप जे आहेत ते सागरी लाटांच्या कार्यांमुळे निर्माण होतात। हे आहेत खनन कार्य, सगळं खनन झालेलं आहे बघा याच्यामध्ये, ठीक आहे, अपक्षरण झालेलं आहे। आता हे खनन झालेलं जे आहे त्याच्यामध्ये हे कण वगैरे निघून गेलेले आहेत समुद्री लाटासोबत, ठीक आहे, भरती आली, ओहोटी आली, ते काय होतील, मागे पुढे जातील। आता हे जे कण वगैरे आहेत यांचं संचयन सुद्धा होत असेल, मग सागरी लाटांच्या संचयन कार्यामधून जे आहे ते कोणते भूरूप निर्माण होतात तर बघा की इथे जे आहे कोणत्या प्रकारचं बीच वगैरे आपण जे म्हणतो पुळण, राईट, काय पसरते ती वाळू जी आहे पूर्ण त्या प्रदेशावर पसरते आणि पूर्ण निर्माण होतात। त्याच्यानंतर बघा सँड बार्स निर्माण होतात, वाळूचे दांडे निर्माण होतात, त्या प्रकारचे इथं निर्माण होतात। पहिले पाहून घेऊया सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे बघा काय काय निर्माण झालं होतं। आपण पाहिलं तर तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा आणि सागरी कमान इत्यादी भूरूप निर्माण होतात। भूरूपांची नावं लक्षात ठेवायची की कोणत्या कारकांमुळे कोणते भूरूप निर्माण झाले आणि खनन कार्यामुळे निर्माण झाले की संचयन कार्यामुळे निर्माण झाले। त्याच्यानंतर बघा संचयन कार्य आहे, तर इथे जे आहे संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा आणि खाजन, खाजन म्हणजे काय, त्याला कायल असं सुद्धा म्हटलं जातं, लगून ज्याला आपण म्हणतो। तर इथे बघा काय झालेलं आहे बघा, या भागामध्ये इथं खाजन तयार होतं, इथे नाही का संचयन कार्यामुळे हे वाळू जे आहे इथं जी आहे ती हळूहळू पसरल्या जाते। आता ही वाळू नेहमीच पसरत गेल्यामुळे इथे नाही का वाळूचा असा दांडा निर्माण होतो, असा भाग निर्माण होतो, सलग एक भाग। मग आता काय झालेलं आहे, मुख्य समुद्रापासून हा भाग जो आहे तो काय होऊन जातो, तुटून जातो, त्या सागरी जे आहे वाळूच्या कणांमुळे हा निघून जातो आणि याच्यामध्ये सागरी पाणीच असते, त्याला काय म्हणतो आपण, खाजन किंवा लगून असतं, त्याला म्हणतो कायल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। त्याच्यानंतर पुळण वगैरे निर्माण होतं, इथे बघा दाखवलेलं आहे बघा, हा आहे तरंगघर्षित मंच जो खनन कार्यामुळे निर्माण झाला होता। ही आहे बघा सागरी कमान, ठीक आहे, अशा प्रकारचे इथे जे आहे या भागामध्ये सतत समुद्री लाटा आदळल्यामुळे तिथं खनन झालेलं आहे। त्यानंतर आहे बघा पुळण, ओके, हे अशा प्रकारचे हे बीच वगैरे जे म्हणतो आपण वेगवेगळे आहेत, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, गणपतीपुळे इथले जे पूर्ण आहेत ते अशा प्रकारे संचयन कार्यामुळे निर्माण झालेले आहेत। त्यानंतर आहे भूजलाचे कार्य व भूरूपे। आता भूजल म्हणजे काय तर जमिनीमध्ये जे आहे पाणी मुरतं, आता ते पाणी जे आहे ते सच्छिद्र खडकातून जे आहे त्या भेगांमधून काय जातं, भूपृष्ठाखाली जातं। भूपृष्ठाखाली गेल्यानंतर बघा अशी एक लेयर येते, अच्छिद्र खडकांची लेयर येते। अच्छिद्र खडकातून पाणी पुढे जाईल का, नाही, मग ते पाणी तिथं साठवलं जातं आणि यालाच आपण भूजल असं म्हणतो। लक्षात घ्या, या भेगांमधून जेव्हा हे भूजल खाली खाली जात असतं तर त्यावेळी जे आहे या भूजलामध्ये काय होतंय बघा, वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळे द्रावण क्षमतेनुसार जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा जर झाला त्या भूजलामध्ये, म्हणजे असे खडक आहेत की त्याच्यामध्ये काही मटेरियल विद्राव्य आहे पाण्यामध्ये, तर ते मटेरियल काय होईल, त्या पाण्यामध्ये भूजलामध्ये मिक्स होईल, त्याचं द्रावण तयार होऊन ते पुढे वाहत राहील। म्हणजे इथं खनन झालेलं आहे, काहीतरी भाग काढून घेतलेला आहे, राईट, आणि अशा विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे पुढे जाऊन काय होतंय बघा, संचयन होते। आणि याच्यामुळे काय काय निर्माण होते तर भूजलाच्या या कार्यामुळे विलय विवर निर्माण होते। बघा विलय विवर दाखवलेलं आहे, आपण काही काही व्हिडिओज मध्ये वगैरे पाहतो बघा, अशा प्रकारे स्विमिंग पूल सारखं तयार झालेलं असतं, स्वच्छ पाणी असतं एकदम, राईट, ते असतं विलय विवर। काय झालेलं आहे, या भूजलामुळे हा जो भाग होता ना, हा इथला भागातलं मटेरियल जे आहे ते विद्राव्य होतं म्हणून ते निघून जातं भूजलासोबत आणि अशी कपार निर्माण होते, मग त्याच्यामध्ये जे आहे ते पाणी साठवून राहतं। त्याच्यानंतर पहा दुसरा आहे की आता हा प्रदेश जो आहे चुनखडीचा प्रदेश असेल वगैरे किंवा जे आहे त्याच्यामध्ये विद्राव्य मटेरियल असेल तर हे मटेरियल पूर्ण निघून जातं। याच्यामध्ये काय काय होतंय बघा, त्याच्यानंतर आहे
हे जे आहेत अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ आणि गुहा. याच्यामध्ये भूजलामध्ये क्षार जे आहेत ते मिसळल्या जातात. क्षार मिसळल्या गेल्यानंतर जर तापमान जे आहे ते वाढलं तर पाणी काय होऊन जाईल, इव्हॅपरेट होऊन जाईल. ठीक आहे, बाष्पीभवन होईल. क्षार काय राहतात, तसेच राहतात. आणि बघा या आतल्या भागामध्ये नाही का अशा प्रकारचे हे जे आहेत लवण स्तंभ म्हणजे ते जे क्षारांचे स्तंभ तयार होतात आणि वरून जे आहे बघा या स्तंभांमधून खाली पाणी जे आहे ते खाली झिरपत असते. आता इथे जे आहे पाणी सतत झिरपत राहणार, ड्रॉप हे अशा प्रकारचे, याला काय म्हणतो आपण, ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी. हे जे आहेत वरच्या भागामध्ये सुद्धा असे हे वरचं पाणी खाली पडत असल्यामुळे इथे सुद्धा काय तयार होतो, लवण स्तंभ तयार होतो. आणि मग हे झाले ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी लवण स्तंभ. तर याच्यामध्ये जे आहे काय होतंय की हळूहळू आणखी हे स्तंभ जे आहेत ते काय होतात, जोडले जातात आणि असे पिल्लर तयार होतात. अशा प्रकारचे हे पिल्लर तयार होतात याच्यामध्ये. आणि हे सगळे जे आहेत मग कॉलम सारखे आपल्याला दिसायला लागतात. अशा प्रकारच्या गुहा निर्माण होतात याच्यामध्ये. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्स असं म्हणतात. हे खालच्या खाली येणारे जे आहेत ते स्टॅलेक्टाइट्स आणि खालून वर जाणारे जे आहेत ते म्हणजे स्टॅलेग्माइट्स असं त्यांना म्हटलं जातं. आणि काय होतंय बघा की चुनखडीच्या प्रदेशामध्ये जे आहे भूजलामुळे निर्माण होणारे जे आहेत, चुनखडी काय होते, भूजलासोबत वाहून जाते आणि त्याच्यामध्ये काय होतंय बघा एक प्रकारचं असं भूरूप निर्माण होते. त्याला काय म्हणतात, कास्ट टोपोग्राफी असं म्हणतात. बघा चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्ट असं म्हणतात, कारण ते कास्ट नावाच्या एका प्रदेशामध्ये सर्वात पहिले आढळून आला होता तो भूप्रदेश, म्हणून त्याला कास्ट असं नाव पडलं. ठीक आहे, अशा प्रकारे ते लिहिलं जातं. कास्ट असं टोपोग्राफी, भूजलामुळे निर्माण झालेलं ते भूरूप असतं. आणि याच्यामध्ये पहा की भूजल पातळी जी आहे, भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला काय म्हणतो आपण, भूजल पातळी म्हणतो. ती ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्यमान इत्यादी घटकांवर भूजल पातळी अवलंबून असते आणि ती उन्हाळ्यात काय जाते, खोल जाते. तर पहा याच्यामध्ये जे आहे इथे अशा प्रकारचे हे स्तंभ निर्माण होतात. आणि हे जे आहेत हे सगळे कुणाचे भूरूप आहेत, तर भूजलामुळे निर्माण झालेले भूरूप आहेत. हे सुद्धा आहे, त्याच्यामुळे मध्ये क्षार विरघळतात पाण्यात आणि पाणी इव्हॅपरेट झाल्यानंतर अशा प्रकारचे भूरूप तयार होतात. त्याच्यानंतर विलयविवर जे आहे ते सुद्धा भूजलामुळे निर्माण झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे ना, आपण सुरुवातीपासून बघा वेगवेगळे इथे भूरूप दिसतात. ते पुळण दिसतंय, वाळूचा दांडा दिसतोय आपल्याला, तरंगघर्षित मंच, त्याच्यानंतर आपण काय काय पाहिलं, खाजन बघितलं, सागरी गुहा पाहिल्या आपण, त्याच्यानंतर इथे जे आहे बघा वेगवेगळे हे जे आहेत सगळे घटक पाहिले जे सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे मध्ये नंतर पहिले वाऱ्यामुळे निर्माण झालेले, हिम नदीमुळे निर्माण झालेले आणि नदीमुळे निर्माण झालेले. हे जे आहेत कारके शिकलो आपण कोणकोणती असतात आणि कारकांमुळे निर्माण झालेली भूरूपे. मग प्रश्न विचारताना खनन कार्य आणि संचयन कार्य हे जे आहे याच्यामध्ये विचारल्या जाणार तुम्हाला वेगवेगळं. त्याच्यामुळे हे जे आहे या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, हे व्यवस्थित कराल. ठीक आहे. आणि हे जे आहे बघा की ह्याच्यामध्ये आपण एक मिशन स्टार्ट केलेलं आहे, ते म्हणजे मिशन एकलव्य. आधीचा भाग जो आहे आपण मागच्या वेळी पार पडलेला आहे सक्सेसफुली, आणि आता जे आहे आपण नवीन मिशन 2.0 मिशन एकलव्य हे स्टार्ट केलेलं आहे. टॉपिकनुसार तुम्हाला टार्गेट दिल्या जाईल. पुढे जी 30 एप्रिलची एक्झाम येणार आहे आपली संयुक्त पूर्व परीक्षा राहणार आहे गट ब आणि गट क ची, त्यासाठी जे आहे तुमच्याकडून अभ्यास कसा करून घ्यावा, कारण सगळ्यांना जे आहे सगळेच जण अभ्यास करतात पण प्लॅनिंग व्यवस्थित नसते. एक्झाम पर्यंत तुमचे प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो कंप्लीट करून घेणे, परत त्याच्यावर जे आहे टेस्ट पेपर्स घेणे, अशा प्रकारे जे आहे इथं टार्गेट बेस हे पूर्ण मिशन आहे. त्याची माहिती जी आहे तुम्हाला आणखी माहिती आणि ॲडमिशन जर घ्यायची असेल तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपला भेट देऊ शकता. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.